जो विषय आहे की भंते आर्य नागार्जुन ससाई यांची भारतीय बौद्ध भिक्खूंना पवित्र दीक्षाभूमीवर मारहाण आणि त्या अनुषंगाने आज आम्ही पत्रकार बंधू भगिनींच्या समोर आमचा जो अन्याय झालेला आहे त्याविषयी आज आम्ही एक पत्रकार परिषद घेतली। तर मी डॉक्टर भिक्खू सम्यक होती आणि माझे सहकारी डॉक्टर विनय आणि सर्व उपासक उपासिका आम्ही मागील 15 ते 20 वर्षापासून या पवित्र दीक्षाभूमीवर आम्ही धम्म प्रचार प्रसार करण्याचं कार्य करतो आणि दररोज आम्ही तिथे वंदना घेतो येत असतो। आणि काही दिवसांपूर्वी बघा 8 डिसेंबरला तेथील निवासी भिक्खू सुदत बोधीजी यांचं निधन झालं आणि त्यानंतर त्या पवित्र दीक्षाभूमीवर दररोज येणारे जे बौद्ध उपासिका आहेत त्यांनी पत्र लिहिलं। त्या पत्रावर 150 ते 200 लोकांनी उपासकांनी सही केल्या आणि त्यांनी सांगितलं की आम्हाला आता या बौद्ध दीक्षाभूमीच्या बुद्ध विहारावर एक सुसंस्कृत भिक्षू आम्हाला हेतू संघ हवा आहे आणि आमची त्यांनी नियुक्ती केली आणि नियुक्ती करून आम्हाला हे नियुक्ती पत्र दोघांनाही दिलेलं आहे आणि ते नियुक्ती पत्र मिळाल्यानंतर दिनांक 7 तारखेला ही नियुक्ती पत्र आम्हाला मिळालं आणि त्यानंतर 15 तारखेला जे तुमचे भंते आहे आर्य नागार्जुन ससाई त्यांच्यासोबत त्यांचे पत्र जे मित्र आहेत गार्ड सिक्युरिटी गार्ड सिद्धार्थ मस्कर त्यांचे ड्रायव्हर असे अनेक लोक 30-40 लोक आले बिहारात आणि आम्हा दोघांनाही मारलं बिहारामध्ये आतमध्ये आणि त्यानंतर आम्हाला धमकी दिली धमक्या केल्या आणि त्याचा जो व्हिडिओ आहे त्यांचे जे सिक्युरिटी गार्ड आहे सिद्धार्थ मस्कर त्यांनी त्याच्यामध्ये त्यांनी नोटीस केला आणि त्यानंतर त्यांनी आम्हाला सांगितलं की तुम्ही हे विहार सोडून द्या मैं अध्यक्ष होता धमकीची आप कमिटी का क्या विवाद है हमें पता नहीं हमको कोई पत्र मिला आणि आम्हाला पत्र मिळाल्यामुळे आम्ही इथे राहतोय तर तुम्ही चर्चा करा। तर त्यानंतर जे आदरणीय स्मारक समितीचे सदस्य आहेत विलासी बोरकाटे साहेब यांनी पण सांगितलं की तुम्हाला तुमचा एक भिक्षू नाही आमचे 2 भिक्षू आहेत। तर हा प्रसंग 11 तारखेला घडल्यानंतर परत आजच्या दिवशी ते जे भंते आहेत पूज्य भंते भदंता आर्य नागार्जुन ससाई त्यानंतर सिद्धार्थ मस्कर त्यांचा कार ड्रायव्हर हे आले आजही मला चाबी मागितली आणि तिथे विहारामध्ये धक्काबुक्की करून सांगितलं की यहाँ से निकल जाओ आणि मारहाण केली आणि अशा प्रकारे ही गुंड प्रवृत्ती त्यांनी आम्हाला दाखवली आणि त्याच्याही पूर्वी एक त्यांनी 26 तारखेला 26 जानेवारीला प्रजासत्ताक दिन असतो ज्या दिवशी या देशामध्ये कायद्याचं राज्य झालं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी खऱ्या अर्थाने या देशामध्ये लोकशाहीला म्हणजे बळकट करून लोकशाहीची म्हणजे इथे लोकशाही लागू केली कायद्याचं राज्य आणलं। त्याच दिवशी या अध्यक्ष सुरेशसाहेब अंतेजींनी तिथे ध्वजारोहण केल्यानंतर त्या विहारात गेले त्या गुंडांना हाताशी घालून लॉक फोडले आणि तिथे आपले भंते ब्रह्मप्रतापी यांना ठेवला आणि आमच्यावर जो अन्याय अत्याचार झालेला आहे हा तुमच्या समोर ठेवण्यासाठी आजची ही पत्रकार परिषद आम्ही आपल्या समोर आम्ही नियोजित केलेली। तर त्या संबंधी माझे सर्व बंधू भिक्खू विनयजी सुद्धा आपल्याशी बोलतात। समता स्वतंत्रता आणि बंधुत्वाचा एक महान संदेश देतो। आपले सर्व नागपूरवासी विदर्भवासी संबंध राज्य आणि संबंध देशभरातल्या लोकांची हे पवित्र धरोहर आहे आणि बोधिसत्व प्रमुख डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर किंवा तथागत बुद्धाचा जे विचार जे आहे हे जात धर्म पंथाच्या पलीकडे जाऊन राज्यहिताचा राष्ट्रहिताचा आणि जगाच्या हिताचं एक त्यांचं महान काम। तर अशी ही पवित्र जी का भूमी जी आहे या पवित्र भूमीवरील जे काही भिक्खू निवास जे आहे आणि ज्या भिक्खू निवासामध्ये एक आंतरराष्ट्रीय बौद्ध भाष्यकार डॉक्टर भदंता कौशल्यांचे सारखे डॉक्टर सावंगी मेदनकर सारखे असे डॉक्टर झालेले भिक्खू चांगल्या प्रकारची उच्च विद्याभ्यासित भिक्खू त्या ठिकाणी राहिलेली आणि त्या विहारामध्ये भदंत भिक्खू सुदत बोधीजी यांचं गेल्या 8 जानेवारीला निधन झालं आणि निधन झाल्याच्या नंतर मग त्या ठिकाणी असं उपासक उपासिकांनी मागणी केली परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती